नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या उच्चाटन करण्याची तयारी सुरू. पोलीस अधीक्षकांनी दिला गुन्हेगारांना गर्भित इशारा. आता होणार नाही जनतेच्या आरोग्याशी खेळ. आरआरसीच्या बातमीची आयुक्तांनी घेतली दखल. उपाययोजना सुरू. शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांची दुर्दशा आली समोर. खड्ड्यावरून शहरातील वातावरण तापण्याची शक्यता. रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावर भाडेवाढीचे भूत. सेवा सुविधा देण्याकडे मात्र रेल्वेची काटकसर. खासदार देतील काय लक्ष? याचिका फेटाळल्यानंतर दंड का केला नाही, आंबेडकरांचा सवाल. महाराष्ट्र निवडणुकीच्या मुद्द्यावर फडणवीसांची काँग्रेसवर टीका. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अकोला पोलिसांनी आता दुहेरी आणि आक्रमक रणनीती आखली आहे. केवळ गुन्हेगारांवर कारवाई न करता अंमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीलाच उद्ध्वस्त करण्याचा निर्धार पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे. अंमली पदार्थाच्या विळख्यात युवा पिढीला वाचवण्यासाठी अकोला पोलिसांनी आता मिशन मोडवर काम सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली उडान अभियान वेगाने सुरू झाले आहे. जागतिक अंमली पदार्थाविरोधी दिनानिमित्त आज सकाळी पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने निमवाडी पोलीस कर्मचारी निवासगृहात व्यसनमुक्तीची कठोर शपथ घेतली, ज्यामुळे अंमली पदार्थाविरोधात लढा देण्याची त्यांची सदम्य इच्छाशक्ती आणि परिणामकारक कृतीची तयारी दिसून आली. अंमली पदार्थामुळे देशाची भावी पिढी बर्बाद होत आहे. हे भीषण वास्तव बदलण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उडान अभियान सुरू केले आहे. या अभियानातून थेट अंमली पदार्थाची विक्री, साठवून पुरवठा उत्पादक यांच्यावर थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे अशा अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांना साथ देणाऱ्यांची अकोल्यातून काढता पाय घेतल्याची माहिती आहे. उडान अभियान अंतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जात आहे. त्यांना अंमली पदार्थांच्या भयंकर दुष्परिणामांबद्दल सखोल आणि प्रभावी माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी उडान मैलाचा दगड ठरेल. यासाठी सोशल मीडियाचा सकारात्मक आणि प्रभावी वापर केला जाईल. जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांनी या आज उडान अभियानाच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. आज 26 जून आणि अंमली पदार्थ जे निर्मूलन, नवीन पिढी बर्बाद होऊ नये यासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे आणि उडान अभियान म्हणून आज एक रॅली काढण्यात आलेली आहे. तर या उडान अभियानबद्दल आपलं काय मत आहे? हे मिशन उडान आपण अकोलामध्ये आता सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आमचा मेन फोकस हे तरुण मुलामुली आहे यांच्यावर आहे. कारण की जे आम्ही आमचे कार्यामध्ये बघितलेलं आहे, हे ड्रग्सचं जे सेवन हे तरुण मुलामुली जास्त करत आहे. आणि मागच्या महिन्यामध्ये सर्वात जास्त कारवाई पण झाली होती. 22 केसेस दाखल झाले होते. 50 लाखांचे मुद्देमाल जप्त केला होता. कारवाई आमची सुरू राहणार. परंतु हे जे सप्लाय डिमांडची इकॉनॉमी आहे त्यांना आपल्याला पूर्णपणे नष्ट करायचं आहे. तर सप्लाय साईडमध्ये कारवाई सुरू राहणार, परंतु डिमांड साईडमध्ये अवेअरनेस गरजेचं आहे. कारण की काही मुलामुली पिअर प्रेशरमध्ये, किमान क्युरिओसिटीमध्ये, किमान डिप्रेशनमध्ये याचा सेवन करतात. नंतर ते अडिक्ट होऊन जातात आणि याच्यामुळे पूर्ण परिवार, पूर्ण कुटुंब त्यांचा नष्ट होत आहे. त्यामुळे रॅली काढण्यात आलेली आहे. आता 500 मोटरसायकलची भव्य शहरामध्ये रॅली होती आणि मिशन उडानमध्ये आम्ही 10,000 मुलामुलींचे प्रतिज्ञापत्र पण घेत आहोत. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये आमचे पोलीस स्टेशनमार्फत आता उपक्रम सुरू आहे. पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनसुद्धा सुरू आहे. याच्यामध्ये कॅश प्राइजेस पण आहे आणि आता 2-3 आमचे सेशन्स आहे, डिस्कशन आणि पॅनल डिस्कशन सेशन्स आहे कॉलेजेसमध्ये. आणि संध्याकाळी पथनाट्य आणि नृत्यनाट्य पण आहे. आणि सर्वांकडे अपेक्षा आहे सर्वांकडून की हे जे मिशन उडान आहे याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे, जेणेकरून आपण अकोला पूर्णपणे ड्रग्स फ्री असा घोषित करू शकता. नक्कीच, थँक्यू सो. आरआरसीने जनता भाजी बाजारातील अस्वच्छतेवर प्रकाश टाकणारी बातमी प्रसिद्ध करताच अकोला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी तातडीने दखल घेतली आहे. यामुळे आता जनता भाजी बाजारातील अस्वच्छतेवर कठोर प्रहार होणार असून जनतेच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. शहरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जनता भाजी बाजारातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. आरआरसीने ही गंभीर बाब समोर आणताच महापालिका प्रशासनात तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता जनता भाजी बाजारात स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार असून कचरा आणि अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या रोगांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. आरआरसीने जनहितासाठी केलेल्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भाजी विक्रेत्यांनाही घंटागाडीत कचरा टाकण्याचे आवाहन देखील या माध्यमातून डॉक्टर लहाने यांनी केले. काल आरआरसीने जनता भाजी मार्केटचा एक आढावा घेतला होता. तर आपलं मनपा प्रशासन जे रेग्युलर स्वच्छता मोहीम राबवली जाते का? जनता भाजी मार्केटमध्ये खूप जास्ती प्रमाणात दुर्गंधी किंवा घाणीचं साम्राज्य पाहायला मिळालं. जनता भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला जो शेतकऱ्यांकडून येतो तो रॉ पद्धतीनं म्हणजे किरकोळ विक्रेत्यांचा नसून तो ठोक मार्केट आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे विक्री न झालेला भाजीपाला असेल किंवा ते भाजीपाल्याचा उरलेला भाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमा होतो. महानगरपालिका तो कचरा नियमित उचलत असते. याच्या पुढेही आम्ही नियोजन करतो की त्या ठिकाणी एक स्वतंत्र घंटागाडी देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्यांनी कचरा टाकणं अपेक्षित राहील. अकोला शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा संशोधनाचा विषय झाला आहे. कारण शहरातील काही रस्ते हे राज्यमार्ग असून काही रस्ते महापालिकेच्या ताब्यात आहे, तर काहींचा ताबा हा नॅशनल हायवेकडे जात आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवणार कोण असा प्रश्न आपसूक समोर येत आहे. शहरातील वाटिका चौक ते सिंधी कॅम्प, वाटिका चौक ते SP बंगला उड्डाणपुलावरील काही खड्डे आणि नसलेले दिशाफलक, त्याचबरोबर टावर चौकातील खड्डे हे अपघातासाठीचे ब्लॉक स्पॉट ठरू शकतात. पावसात शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांची दुरवस्था आता समोर आली असून यामुळे शहराचे वातावरण तापण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील हे खड्डे बुजवण्यावरून होणारी टोलवाटोलवी जनतेच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. शहरातील काही रस्ते राज्यमार्गाच्या अखत्यारीत्या येतात, काही महापालिकेच्या तर काही राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत. यामुळे हे खड्डे नेमके कोण बुजवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्तांनी खड्ड्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने नागरिकांना आता सांभाळूनच वाहने चालवावी लागणार आहेत. सध्या पावसाचं वातावरण बघता शहरात खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. याच्यावर कुठली आपण उपाय राबवणार आहेत, कुठली मोहीम सुरू करण्याचा विचार आहे? महानगरपालिकेमधून जे जाणारे रस्ते आहेत, काही स्टेट हायवेचे आहेत, काही नॅशनल हायवे आहे आणि काही महानगरपालिकेचे आहेत. महानगरपालिकांच्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये महानगरपालिका तातडीनं खड्डे बुजवण्याची कारवाई करेल आणि इतर विभागांचे जे त्यांच्या मालकीचे रस्ते असतील आम्ही त्यांना कम्युनिकेट करू आणि त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडूनही हे काम करून घेण्यात येईल. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या जबाबदारीवरून टोलवाटोलवी सुरू आहे. प्रत्येक विभाग आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असल्याने खड्डे तसेच राहत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न अनुत्तरित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर दखल घेत जनतेला दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे. 1 जुलैपासून रेल्वेच्या प्रवास भाड्यात मोठी वाढ होणार आहे, पण रेल्वे प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष करत आहे. अकोल्यात रेल्वे स्थानकाला लागलेली गळती ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून खासदार अनुप धोत्रे यांनी या गळतीला थांबवण्याचा आदेश देण्याची गरज आहे. 1 जुलैपासून भारतीय रेल्वे प्रवासी भाडेवाढ करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. रेल्वेने भाडेवाढ केल्याचा याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांना एक्सप्रेसने प्रवास करायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. AC, नॉन AC आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी ही भाडेवाढ होणार आहे. तसेच द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी देखील भाडेवाढ केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण असे असताना अकोला रेल्वे स्थानकावर लागलेली गळती ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी ज्या ठेकेदाराने हे निकृष्ट काम केले त्याला ब्लॉक लिस्टेड करण्याची तयारी रेल्वे करेल काय अशी विचारणा होत आहे. दरम्यान खासदार अनुप धोत्रे या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देतील काय अशी विचारणा आता होत आहे. शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदखाव परिसरात राहणाऱ्या शेख शब्बीर शेख हसन या युवकाचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र ही केवळ विजेच्या धक्क्याने झालेली घटना नसून मुलासोबत अपघात झाला असल्याची गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मारू
जुने शहरातील चांदखापलोट येथे शेख शब्बीरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। सर्वोपचार रुग्णालयात शेख शब्बीरचे विच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले। यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप करत संबंधित घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे। मुलाचा मृत्यू केवळ विजेच्या धक्क्याने झाला नसून त्यामागे काहीतरी अघटित घडले असल्याचा दावा आहे। पोलिसांच्या मते सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र शेख शब्बीरच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल। अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले। कुटुंबियांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे। पोलिसांच्या पुढील तपासात आणि शवविच्छेदन अहवालातूनच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे। ब्लड से मेरे भाई क्या मेरा भतीजा खाना खाने के लिए गया बशीर भाई क्या मोड़केवाड़ी में, तब हमारा खाना हुआ। वहाँ से 11 बजे बाहर निकले तो वहाँ पे मेरी फील्डिंग लगाई गई थी। पप्पू, फारूक पहलवान, इसके छोकरे शरीफ, वो सब लोगों ने मेरे पे हमला किए थे मेरे भतीजे पे। तो मेरे भतीजे को मारपीट करके मेरे भतीजे को लाइन पे फिट के डिक्की के ऊपर लाइन की डिक्की फेंक के मेरा भतीजा जल गया। जलने के कारण शॉट से मेरा भतीजा मर गया। तो पुलिस वाले को एफआईआर नहीं दे रहे थे हम लोगों को, तो हमने आज हमारे भतीजे की लाश पोस्टमार्टम करके यहाँ ला लिए डायरेक्ट। हमने आज लाश हमारे रोड पे लाके रख दी। हमारी मांग है क्या गुना दाखिल करो, हमारी मांग है क्या गुना दाखिल करो, आरोपी को लाओ। 2 आरोपी पकड़े गए थे, आरोपी को छोड़े क्यों तुमने? फारूक के छोकरे को छोड़े क्यों? उनको लाओ पकड़ के। पप्पू शरीफ को लाओ पकड़ के। आपकी मांग क्या है? हमारी मांग है कि 6 आरोपी जिन्होंने हमला किया हम दोनों चचा भतीजों पे, उनको अटैक करो, आप उनको गुना दाखिल करो। और वही मांग हमारी विनंती है। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। दमदार पावसाने वाशिम महानगरपालिकेच्या दाव्यांची आणि थातूरमातूर नालेसफाईची अक्षरशः पोलखोल आज झाली आहे। लाखो रुपये खर्च करूनही शहरातील गटारगंगा मोकळी झाली नसून पद्मतीर्थकडे जाणाऱ्या पुलाखाली कचरा आणि गाळाचे डोंगर साचले आहेत। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर काय काम होते हे आजच्या पावसामुळे स्पष्ट झाले आहे। शहरातील अनेक नाले आजही तुडुंब भरलेले आहेत। दुर्गंधीने नागरिक हैराण आहेत आणि उघड्या चेंबर्समुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। हा सरळ सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कुठे मुरतात याचा हिशेब नागरिकांना हवा आहे। नालेकाठावरील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे। या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? फक्त निसर्गाला दोष देऊन प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकणार का असा प्रश्न उपस्थित होतो। प्रभागातील नालेसफाईच्या कामांवर लक्ष न देता केवळ निवडणुकीपुरते विकासाचे दावे करणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष करत असल्याचे उघड झाले आहे। नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचे विरोधकांकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केला आहे। विशेष म्हणजे यामागे राज्य शासन आणि काँग्रेसमधील एक छुपी युती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बँकेने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या प्रभावी योजनांमुळे विरोधकांची मक्तेदारी संपुष्टात आल्याने हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर
काँग्रेसची मक्तेदारी होती. 2 वर्षापूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सत्तातर झाल्यानंतर बँकेने शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना राबवल्या. यामुळे विरोधकांची बँकेवरील पकड ढिली झाली असून ते सातत्याने कारवाई करत असल्याचा आरोप बँकेच्या सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. याला आम्ही कधीही भीक घालणार नाही असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. बँकेने 2 वर्षाच्या काळात शेतकरी हिताच्या आणि शासनाची सबसिडी असलेल्या अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. यात सौर ऊर्जा कर्ज योजना, एज्युकेशन लोन, गोडाऊन कर्ज योजना आणि नेट शेड यासारख्या योजनांचा समावेश आहे. या पत्रकार परिषदेला बँकेचे इतर संचालकही उपस्थित होते. अकोट तालुक्यातील पुंडा गावातील दलित वस्ती असो की स्मशानभूमी यांच्या समस्या कधी संपणार असा प्रश्न विचारला जात आहे. या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र चीड असून प्रशासनाच्या दुर्लक्षाने या समस्यांमध्ये भरच पडत आहे. अकोट तालुक्यातील पुंडा गावात दलित वस्तीतील नागरिकांना जिवंतपणी तर सोडाच, पण मेल्यानंतरही नरक यातना सोसाव्या लागत आहेत. ज्या ठिकाणाहून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जातो त्या वेशीच्या रस्त्यावर वर्षभर मोठ्या प्रमाणात गवत आणि नाल्यासारखे पाण्याचे डबके साचलेले असते. पावसाळ्यात तर इथे डासांचे प्रमाण प्रचंड वाढते, ज्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर परिस्थितीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून नागरिक संतापले आहेत. दलित वस्तीतील दुसऱ्या भागात साधा मुरुमही 2 वर्षापासून टाकण्यात आलेला नाही. तसेच वस्तीतील पथदिवे देखील बंद असतात. हा दलित वस्तीतील नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ ग्रामपंचायत प्रशासनाने थांबवावा अशी मागणी नागरिक करत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या उतावळी नदीला आज सकाळच्या सुमारास मोठा पूर आला आहे. त्यामुळे मेहकर मालेगाव हा प्रमुख महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाशिमच्या केनवड नदीला पूर आले आहे. पुलावर सध्या 2 ते 2.5 फूट पाणी वाहत आहे. परिणामी नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक तसेच व्यावसायिक यांना पावसाचा मोठा फटका बसत असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेक जण अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत किंवा वाहतूक नियोजन करण्यात आलेले नाही. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा असा सल्ला देण्यात येत आहे. न्यायालयात हिंमत असती तर त्यांनी दंड लावला असता अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक संदर्भातील फेटाळलेल्या याचिकेवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान आंबेडकरांवर थेट हल्ला न करता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या चेल्या चपाट्यावर हल्ला केला. हायकोर्टाने मूळ याचिका सोडून छोट्या मोठ्या चुकांवर निकाल दिला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत, मात्र त्याचबरोबर बार काउन्सिलरकडे जाणार आहोत. तसेच यावर बार काउन्सिलरने मत व्यक्त करण्याची मागणी करणार आहोत. हे प्रकरण पब्लिक डोमेन मध्ये जायला हवे असा आमचा प्रयत्न असेल, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आम्ही वेळ वाया घालवायला असे कोर्टाचे जर म्हणणे आहे तर तुम्ही आमचे काय एक्झामिन केले असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. जर निवडणूक आयोग स्वतःहून म्हणत आहे की 76 लाख मतदान झालेलं आहे, इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते आमच्याकडे रेकॉर्ड नाही, त्यामुळे केवळ न्यायालयाला उलट तपासणी करण्याचा अधिकार आहे, इतर कोणालाही असा अधिकार दिलेला नाही. कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कोणत्या तरी प्रश्नाला धरून आमची पिटिशन नाकारली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही रिट पिटिशन जी दाखल केली, ती रिट पिटिशन कंडक्टवरती होती, नियमाचं पालन झालं की नाही ह्याच्यावरती होती, संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती. परंतु
कोर्टाने हिला इलेक्शन पिटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पिटिशन समजून त्यांनी असा निकाल दिला अशी परिस्थिती आहे. दरम्यान या विषयावर थेट आंबेडकर यांच्यावर हल्ला न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या चेला चपाट्यावर हल्ला केल्याचे चित्र होते. मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर आक्षेप घेण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याच्या प्रकारे हायकोर्टाने निकाल स्पष्ट केले. यानंतर तरी राहुल गांधींचे आरोप थांबतील असं वाटतं? मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल, देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित, लॉजिकसहित, न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे. यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक है, ये सब जानती है. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या उच्चाटन करण्याची तयारी सुरू. पोलीस अधीक्षकांनी दिला गुन्हेगारांना गर्भित इशारा. आता होणार नाही जनतेच्या आरोग्याशी खेळ. RRCच्या बातमीची आयुक्तांनी घेतली दखल. उपाययोजना सुरू. शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांची दुर्दशा आली समोर. खड्ड्यावरून शहरातील वातावरण तापण्याची शक्यता. रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावर भाडेवाढीचे भूत. सेवा सुविधा देण्याकडे मात्र रेल्वेची काटकसर. खासदार देतील काय लक्ष? याचिका फेटाळल्यानंतर दंड का केला नाही, आंबेडकरांचा सवाल. महाराष्ट्र निवडणुकीच्या मुद्द्यावर फडणवीसांची काँग्रेसवर टीका. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,30,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.